मग आपण बघतोय नवोदयचं 1.4 पुस्तक कुठलं आहे ते 2025चं. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की हे जे 1.4 आहे यात खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, तरी थोडं लक्षात घ्या. पहिलं बघा, प्रश्न क्रमांक 1. या एक्सरसाइजची खास बात काय आहे? तर ह्या एक्सरसाइजची खास बात अशी निशान की शब्द खूप व्यवस्थित मांडणी केलेली आहे, जेणेकरून ते समजायला पाहिजे. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? तर बघा 1 ते 20 आणि काय सांगितलेलं आहे? मूळ संख्यांची बेरीज. मग 1 ही मूळ संख्या नाही आहे. मग 2 सांगता का मला मूळ संख्या? 3 थांबायचं. परत 2 टप्पे करायचे, यांची बेरीज करायची, मग आपण करूया. बघा टप्प्याने करणार तर एकदम सोपं आहे. बघा 3 आणि 7 2 आणि 5 10 आणि 7 19 आणि 11 13 आणि 17 मग 30 आणि 30 60 आणि 17 बरोबर आहे. पर्याय क्रमांक कोणतं? डी. ओके. क्वेश्चन नंबर 2. 2 अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. आता इथं मी थोडंसं काल गोंधळून गेलोय, मला असं वाटलं की नेमकं काय आहे. तर इथं मी व्यवस्थित लक्षात घेतलं तर बेरीज नाही करायची आपल्याला. इथं 2 अंकांच्या प्राकृतिक म्हणा किंवा नैसर्गिक म्हणा, दोघांचा अर्थ सारखा आहे. म्हणजे नेमकं 2 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत असा त्या प्रश्नाचा अर्थ होतो. काय सांगितलं? 2 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत. मग मी काल परवा तुम्हाला सांगताना क्लिअर बोललो, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मोजता येतात, म्हणजे 0च्या पुढे. जर 1 अंकी संख्या विचारली दर्शन, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 1 अंकी किती संख्या आहे नैसर्गिक? 9, नॉट 10. 10 तर 2 अंकी आहे. मग आपल्याला जर सांगितलं 2 अंकी नैसर्गिक संख्या, तर काय येणार? 10 ते 99. किती येणार सौरभ? तर दर्शन इकडे लक्षात घे बेटा, 99 मधून, बरोबर. मग तुम्हाला हे मोजायचं आहे. तर आपण म्हणतो ना, मोजताना कधी कधी गडबड करतो. काही मूवीज मध्ये बघितलं असेल, 10 9 8 7 6 6 आणि 5 11. तर अशी गडबड ह्या प्रॉब्लेम्स मध्ये होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. काय सांगितलं? असे प्रॉब्लेम्स येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग 99 आहेत. मग आपण एक काम करूया, 10 तर मोजणारच ना, 9 नंतर 10 मोजणारच. तर 99 मधून 9 गेले तर किती शिल्लक राहिले? 90. ह्या पहिल्या नव्हतं तशा पण घेत नव्हते, पण 10 मोजली जाते. हे लक्षात घ्या. एकूण तुम्ही शॉर्ट अँड स्वीट लक्षात ठेवा की 90 नैसर्गिक संख्या आहेत. 2 अंकी किती आहे? 90. आणि 1 अंकी किती आहे? 9. 3 अंकी किती आहे? 999 वजा तुमचं 99, 100 इन्क्लूड होणार. तेव्हा 3 अंकी किती येणार? 900. 4 अंकी 9,000. 5 अंकी तसं नाही होणार, तर चेक करावं लागेल. आपण इतकं पुढे काही जाऊ नका, इतकं राहू द्या. क्वेश्चन नंबर 3 चेक करून घेऊ एकदा. 999, कारण मनात आलेलं डाऊट क्लिअर करून घेऊ. 9,000 होणार.
बरोबर आहे, पण आपल्याला 2-3 अंकी देतं, आपण तेवढं चेक करू. क्वेश्चन नंबर 3. हां, महत्वाचं काय की 2 अंकी नैसर्गिक संख्या किती? तर किती आहे? 90. आणि पर्याय काय बेटा? कोणता? क्वेश्चन नंबर 3. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग पहिले आपण नैसर्गिक संख्या लिहू. 2, 3, 5, 7, 11. आणि ह्या वेळेस आपल्याला पर्याय बघावे लागतील. 32 तयार होते का यांच्यापासून? बघा, 32 कुठूनच तयार होत नाही. पुढची संख्या कोणती आहे? 33. 11 त्रिक 33. हे लक्षात असू द्या, हे लक्षात असू द्या. 34 तयार होते का? हो होते. 11, 13, 17. 17 दोन्ही 34. पण लहानात लहान विचारली आहे तर 33 लहान आहे, बरोबर. मग 34 आपल्याला लक्षात घ्यायची काही गरज नाही. आणि अजून कोणती आहे? 35. 35च्या वेळेस जर लक्षात घेतलं तर 5 7 35. मग परत संख्या असतो, परत प्रश्न असतोय 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर खुशी 5 7 35 मोठी आहे, 34 त्याच्यापेक्षा लहान आहे, पण सर्वात लहान कोणती आहे? 33. दॅट इज 33. पर्याय क्रमांक कोणता आहे? आलं लक्षात? किती प्रश्न झाले? 3. चौथा प्रश्न. पहिल्या 4 मूळ म्हणजे प्राईम संख्यांची बेरीज आहे. एकदम सोपं आहे. 2, 3, 5, 5 10 7 17. उत्तर आलं 17. कुठून घेतलं मी? इथून. बघा हे सोडून दिलेलं आहे. 2, 3, 5 5 5 10 7 17. पर्याय कोणता आहे? क्वेश्चन नंबर 5. समृद्धी प्लीज लक्षात घे बेटा. जर विनायक 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या याच्यातील फरक असेल. पहिले तुम्हाला घ्यायचं आहे की मूळ संख्या जी आता दिलेली आहे ती कोणती आहे? ती दिलेली आहे तुम्हाला 36,000 सांगा 490. व कोणत्या अंकांची अदलाबदल करायची आहे? 6 आणि 9. मग बघा 6 आणि 9च्या अंकांची अदलाबदल करूया. 6 आणि 9. तर नवीन संख्या कोणती येणार? 39 4 आणि 6 आणि 7. 39 460. जरा लक्षात घे म्हणे, बंद करते बॅग सोबत नाव फिरू. या दोघांचा फरक आपल्याला आता उत्कर्ष सांगेल. 39 460 ही मोठी आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या काय केली आपण? वजा केली. तर सांग उत्कर्ष काय येणार? 0 मधून 0 गेले 0. 6 तून 9 जाता का? तर किती मधून जातील? 16. 4चा हे मी 3 करतो. 16 तून 9 किती? 7. हे 3चं काय होईल? 13. 13 तून 4 गेले 9. हे किती झाले? 8. 8 6 गेले 2. 3 3 गेले 0. परत लक्षात घ्या प्रतीक साहेब काय बेटा? 36,490 आणि 39,460 याच्यात काय केलं गेलं? 6 आणि 9 ह्या अंकांची अदलाबदल केली गेली. अदलाबदल केली तर 36चं काय झालं? 39 आणि 490चं काय झालं? 460. आलं लक्षात? इथं आपण लिहूया मूळ संख्या आणि नंतर काय शब्द वापरला त्यांनी? अदलाबदल नंतरचे शब्द. जर 36,490 या अदलाबदल संख्या येणारी संख्या आपण काय शब्द वापरून घेऊ? येणारी संख्या. येणारी संख्या कोणती आली? येणारी संख्या 39,460 बरोबर. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा केली. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? बघा प्रश्न क्रमांक 6तलं पहिलं 17 ही मूळ संख्या आहे का संयुक्त? तर ही मूळ संख्या आहे.
प्रश्न ऑप्शन बी 29 ही कोणती संख्या आहे? सी कोणती येते? 15. आता ह्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 3 5 15. तर ही कोणती आली? डी. लास्ट ऑप्शन 97. तर ही पण काय आहे? मोड. मग उत्तर काय आलं? काय? सी 15. ही कोणती संख्या आहे? संयुक्त. 7वा प्रश्न 95024 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. मग याचं उत्तर आपल्याला दिव्या दिलं. दिव्या अंक बघ आता 95024. सांग बेटा दिव्या. जेव्हा आपण उत्तरता घेतोय 95420 तर ते मोठी संख्या आहे. आपल्याला आता कसं घ्यायचंय? किमान. किमानचा अर्थ असतो लहान. तुझ्यासारखं छोटूस किटकिट. 2 0 4 5. व्हेरी गुड. टाळ्या. आणि शेवटचा प्रश्न पण डन डना डन डन. अशा प्रकारे हे एक्सरसाइज झालं. हे 2017ला विचारण्यात येणार प्रश्न होतं. हा पर्याय काय आहे त्याचं? 20459. काय आहे? बी. ओके. तर काल तुम्ही 1 2 3 4 5 लिहिलं होतं, त्यात दुसरं लिहिलं नव्हतं. दुसरं लिहून घ्या आणि माझ्यामध्ये परत पूर्ण लिहायचं. ओके. चला बाय.